गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आलेल्या नवीन अपडेटनुसार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये यांनी पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता तांत्रिक विषयाचा नवीन अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे। म्हणजे आता आपल्याला एक काम सोपं झालेलं आहे की या नवीन अभ्यासक्रमानुसार तांत्रिक विषयाचा आपल्याला नियोजन करता येईल, त्याचा सिलेबस नुसार टॉपिक वाईज नुसार अभ्यास करता येईल। ओके, तर या व्हिडिओमध्ये कोणकोणते नवीन टॉपिक ऍड झालेले आहेत, कोणत्या आपल्याला अभ्यास करायचा आहे याविषयी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे। मराठीमध्ये हा सिलेबस असणार आहे आणि मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न पण विचारले जाणार आहेत। तर त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, जो अभ्यासक्रमाबद्दल आपण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत। तर त्या अगोदर अकॅडमीमध्ये पशुसंवर्धन पर्यवेक्षकाकरिता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट झालेली आहे। ही जी बॅच आहे तांत्रिक विषयासहित सर्व विषयामध्ये तुम्हाला बेसिक प्रश्न घेतले जाणार आहेत। तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे, तसेच सिलेबस कंप्लीट पण तुमचा एक्झामच्या अगोदर करून दिला जाणार आहे। टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहेत। त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत। तर या बॅचवर सध्या ऑफर आहे, तुम्हाला 2000 रुपयामध्ये 1 इयर व्हॅलिडिटी दिली जाणार आहे। तर बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला 95 45 81 8303 हा नवीन क्रमांक आहे अकॅडमीचा, यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। बाकीची इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप किंवा कॉलवरती सांगितली जाणार आहे। तर आपला जास्तीचा वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे, जो सिलेबस डिकोडिंग केलेला आहे किंवा डिझाईन केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जो आलेला आहे त्याविषयी आपण बघणार आहोत। जरी सिलेबस इंग्लिश मध्ये असेल तरी आपण तो मराठीमध्ये देणार आहोत, केलेला आहे कन्वर्ट तो मराठीमध्ये आणि तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये प्राण्यांचे आरोग्य आणि प्रथमोपचार या संदर्भात फर्स्ट टॉपिक दिलेला आहे। सेकंड आहे तो डिवर्मिंग अँड वॅक्सिनेशन मीन्स जंतुनाशक आणि लसीकरण, जे वेगवेगळ्या प्रकारचे जनावरांकरिता लसीकरण प्रोग्राम राबवले जातात त्या संदर्भात माहिती आहे। त्यानंतर गर्भवती आणि बाळंतपणाच्या वेळी जनावरांचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन मॅनेजमेंट कसं केलं जातं ड्युरिंग प्रेग्नेंट अँड पर्ट्युरंट एनिमल्स। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो पशूंचे बंधन विच्छेदन फोर्थ नंबरचा। फिफ्थ नंबर आहे पशुमधील कामोत्कटा लक्षणे असतील ओळखण्याच्या पद्धती, कोणकोणत्या मेथड्स आहेत त्याचं एनिमल रूट सिम्पटम्स अँड मेथड्स ऑफ आयडेंटिफिकेशन, ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या पण आपल्याला अभ्यासायच्या आहेत तांत्रिक विषयामध्ये। त्यानंतर डिसइन्फेक्शन मेथड निर्जंतुकीकरण करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पाश्चरायझेशन प्रमाणे, ओके स्टरलायझेशन निर्जंतुकीकरणला आपण काय म्हणतो स्टरलायझेशन असंही म्हटलं जातं। त्यानंतर 7 पॉइंट दिलेला आहे सॅनिटेशन, यामध्ये स्वच्छता कशी पाळायची आहे, कारण आपण एमपीडब्ल्यू असेल एसआय करिता पण हा टॉपिक घेत असतो स्वच्छता। त्यानंतर आर्टिफिशियल इन्स्पिरेशन असेल रेकॉर्ड टेक्निक्स अँड बुल मॅनेजमेंट मीन्स कृत्रिम रेतन असेल नोंदी तंत्र बैल व्यवस्थापन, यामध्ये कोणकोणत्या प्राण्यांचं कृत्रिम रेतन करण्यात आलेलं आहे, कोणती आहे मेंढीचा जर प्रकार बघायला गेलो तर आपण डॉली मेंढी असेल ते पण आपण पाहणार आहोत। अपडेट नुसार करंट रिलेटेड पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील। त्यानंतर आहे सिम्पटम्स ऑफ हेल्थी अँड सिक एनिमल्स, यामध्ये निरोगी जनावरांचे आणि आजारी जनावरांची लक्षणे आपल्याला अभ्यासनाकरिता त्यांनी सिलेबस डिकोड केलेला आहे, डिझाईन केलेला आहे। त्यानंतर लास्ट अजून 10 पॉइंट आहे केअर ऑफ सिक्स एनिमल हजबंडरी अँड हिस्ट्री, आजारी जनावरांची काळजी पशुसंवर्धन कसं करायचं आहे त्यांचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे। सिलेबस खूप मोठा दिलेला आहे, वास्ट सिलेबस आहे, याला टाइम लागणार आहे, त्यामुळे तुमची जी अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याची ती पण वाढवून देण्यात आलेली आहे। 19 मे पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। कोणाचा राहिला असेल फॉर्म भरायचा, डॉक्युमेंट राहिले असतील तर तुमच्याकरिता एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। पुढे आहे प्रेझेंट स्टेटस अपॉर्च्युनिटीज तो एक 11 नंबर। त्यानंतर मिल्क प्रोडक्शन फॅक्ट्स असेल, त्यानंतर एक्सपेक्टेड ग्रोथ, जे आपलं दुग्ध उत्पादन आहे कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक असते कोणत्या राज्यामध्ये कमी आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जनावरांच्या जाती आहेत, गायीच्या वेगळ्या जाती असतील, म्हशीच्या जाती आहेत, साहिवाल असेल, ओके गीर असेल, ते सगळं आपल्याला त्याच्या कोणत्या 4 विद्यापीठे आहेत, 4 विद्यापीठांतर्गत कोणते नवीन जात विकसित करण्यात आलेली आहे सर्वाधिक दूध देणारी, ओके त्या संदर्भात आपण या टॉपिक मध्ये माहिती पाहणार आहोत। 13व्या क्रमांकाचा पॉइंट आहे इफेक्टिव्ह एक्सटेन्सिव्ह वर्क फॉर एनिमल हजबंडरी अँड फोर्थ आहे डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज अँड अकाउंटंट प्रॅक्टिसेस, ज्या दुग्ध व्यवसाय निर्मितीमध्ये ज्या सहकारी संस्था आहेत त्याचा आपल्याला वेगळा अभ्यास करायचा आहे। फॉर एक्झाम्पल अमूल असेल, नंदिनी असेल, आरे ही सरकारी वसाहत आहे मुंबईमध्ये, त्याविषयी माहिती बघायची आहे आपल्याला। ज्या
ऑथराइज आहेत, ज्यांना मान्यता प्राप्त आहे, ते आपल्याला या पॉइंट अंतर्गत दुग्ध व्यवसाय अंतर्गत जे सहकारी सोसायटी आहे त्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 15 नंबरचा पॉइंट आहे यूज ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इन अॅनिमल हजबंडरी अँड डेअरी. ओके, डेअरीचा जो पार्ट आहे किंवा अॅनिमल हजबंडरी आहे यामध्ये टेक्नॉलॉजीचा काय कोणता उपयोग करताय, नवीन टेक्नॉलॉजी कोणती अंमलात आणलेली आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत. त्यानंतर 16 नंबरचा पॉइंट आहे इम्प्रूव्ह मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस फॉर व्हायबल लाईफस्टाईल. यामध्ये सर्वांगीण पालनासाठी सुधारित व्यवस्थापन पद्धती असेल, पालन पोषण करण्यासंदर्भात नवीन मॅनेजमेंटच्या ज्या मेथड आलेल्या आहेत त्या पण अभ्यासायच्या आहेत. 70 नंबर आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर इन सस्टेनेबल अॅनिमल हजबंडरी. यामध्ये शाश्वत पशुपालनामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे एखादा पशुचा जन्म झाल्यानंतर त्याचं पालन पोषण असेल, शाश्वत म्हणजे दीर्घकाळापर्यंत तो जिवंत राहील, त्याचं आरोग्य चांगलं राहील याकरिता हा पॉइंट दिलेला आहे. प्रतिबंधात्मक उपाय, त्याला आजार होऊ नये, वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ नये, ते आपल्याला त्या संदर्भात माहिती घ्यायची आहे, प्रिव्हेंटिव्ह मेथड. त्यानंतर 18 नंबरचा आहे मिल्क अडल्ट्रेशन. यामध्ये दुधातील भेसळ, दुधामध्ये युरिया असेल किंवा अजून पाण्याचे अडल्ट्रेशन केलं जातं. त्यानंतर सोशल इम्प्लिकेशन काय आहे, सामाजिक परिणाम, दुधामध्ये जर भेसळ झाली तर लहान मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होतो, महिलांवरती परिणाम होतो, गर्भवती ज्या महिला असतील त्यांच्या बाळावरती होणाऱ्या त्यावरती पण मिल्क अडल्ट्रेशन केल्यानंतर होणारे परिणाम आपल्याला अभ्यासायचे. त्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर, दुधाची भेसळ ओळखण्याकरिता कोणकोणत्या मेथड न्यू टेक्नॉलॉजी अंमलात आणलेली आहे, कशा मार्फत ती मोजली जाते, आणि ते डिपार्टमेंट कोणतं आहे, फूड अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. त्या अंतर्गत हा मेन पॉइंट आहे. हा आपण घेतलेला एफडीएची ज्यावेळेस जाहिरात आलेली होती, मिल्क अडल्ट्रेशन असेल किंवा त्याचे सोशल इम्प्लिकेशन असेल ते पण आपण क्लासमध्ये घेतलेले आहे. ऑलरेडी आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे न्यू डेअरी व्हॅल्यू ऍडिशन मेथड. यामध्ये दुग्धाचं उत्पादन, जे दूध क्रांती देशामध्ये 1971 मध्ये चालू करण्यात आली होती. अमूल म्हणजे गुजरातमध्ये सुरुवात झाली होती 1971 पासून 3 टप्प्यामध्ये. काय म्हणतो आपण त्याला, दुग्ध क्रांती किंवा श्वेत क्रांती असं बोललं जातं. ठीक आहे, दुधाचं जास्तीत जास्त उत्पादन वाढवणे, त्यामध्ये काय करणे, मूल्यवर्धन करणे. याच्या ज्या मेथड आहेत, पद्धती आहेत, या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्याचे जनक कोण आहेत, डॉक्टर वर्गीस कुरियन. ओके, ज्यांना आपण श्वेत क्रांतीचे जनक असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे क्वालिटी इन्हान्समेंट इन क्लिनिंग मिल्क प्रोडक्शन अॅनिमल हजबंडरी. यामध्ये दुधाची उत्पादकता असेल किंवा पशुसंवर्धनामध्ये गुणवत्ता वाढ असेल, ज्यावेळेस पशु जे जनावरांचा असेल, गायी असेल, म्हैस असेल किंवा शेळी असेल, मेंढी असेल, यांचं आरोग्य जर चांगलं राहिलं, यांना जर चांगला पौष्टिक आहार दिला तर काय होणार आहे, दुधाच्या उत्पादनामध्ये पण भर पडणार आहे. त्याचे आहाराचे पण आपल्याला कोणकोणता आहार द्यावा लागणार आहे, त्याची काळजी कशी घ्यावी लागणार आहे दुधाचं उत्पादन वाढण्याकरिता, हे पण अभ्यासायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे 21व्या नंबरचा अॅनिमल ब्रीड्स अँड स्पीशीज. प्राण्यांच्या विविध जाती आणि प्रजाती आपल्याला अभ्यासायच्या आहेत. यामध्ये घोड्याचे असेल, उंटाचे असेल, त्यानंतर गाय, म्हैस, कुत्रा, या सर्व जेवढे काही प्राणी आहेत जे इम्पॉर्टन्स आहेत, याच्या सर्व आपल्याला जाती प्रजाती अभ्यासाकरिता असणार आहेत. कोणत्या विद्यापीठामार्फत ही संशोधन करण्यात आलेली नवीन जात आहे, 2 जातीचं मिश्रण करून नवीन संकर निर्माण करण्यात आलेला आहे. आणि विशेषतः 4 विद्यापीठे आहेत महाराष्ट्रामध्ये, वसंतराव नाईक असेल, दापोली, अकोला, परभणी आणि राहुरी. या 4 विद्यापीठांतर्गत जे नवीन जात निर्माण करण्यात आलेल्या आहेत विविध प्राण्यांच्या, त्याचा पण आपल्याला करंट अपडेट असणार आहेत. आपल्याकडे राहुरीच्या नोट्स अवेलेबल आहेत, त्याचा एक तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर फॉडर प्रोडक्शन आहे, चारा उत्पादन, याचा पण सर घेतील. त्यानंतर अॅनिमल फीड्स आहे, प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे खाद्य आहेत त्याचे कोणकोणते आहेत ते अभ्यासायचे. त्यानंतर 24 नंबरचा पॉइंट आहे गाई म्हशीचे पालन असेल, दूध उत्पादन अँड 25 क्वालिटी कंट्रोल मिल्क. यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते क्वालिटी. क्वांटिटी आपण इन्क्रीज करू शकतो, परंतु क्वालिटी देणे कंझ्युमर करिता सर्वात महत्वाचं आहे. दुधाच्या गुणवत्ता नियंत्रण. त्यानंतर हँडलिंग अँड सेल अॅनिमल असेल, सेल ऑफ मिल्क, दुधाची हाताळणी करणे आणि त्याची व्यवस्थितरित्या विक्री करणे. आता खूप सारा वास्ट सिलेबस आहे, कारण तर 60 मार्काकरिता आपल्याला हा सिलेबस 60 क्वेश्चन 120 मार्क आहेत. त्यामुळे तुम्हाला बॅच जॉईन करण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. कारण अकॅडमी महाराष्ट्रामध्ये फक्त डबल अकॅडमी मध्ये या नोट्स आपण 4 ते 5 पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे, त्यामधनं या टेक्निकल नोट्स काढलेल्या आहेत. या पण आपल्याकडे आता सध्या ई बुक स्वरूपामध्ये, आपण पीडीएफ प्रिंटेड स्वरूपामध्ये नोट्स अवेलेबल केलेल्या नाहीत, फक्त ई बुक स्वरूपामध्ये.
त्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे डेअरी प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग अँड टेक्नॉलॉजी. या जे दुग्धजन्य पदार्थ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही आता याच्यावरती बेकरीवरती गेल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मिळतात दुधापासून तयार केलेले. त्याचा टेक्नॉलॉजी ते कसे तयार करतात, त्याच्या कोणत्या मेथड्स आहेत, ओके, हे आपल्याला सगळं सेंट्रिफ्युगेशन असेल ते बघायचं आहे. हे सगळं फूड टेकची संदर्भात सिलेबस दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर गोड शीप असेल, पीक रेअरिंग असेल, शेळ्या मेंढ्या किंवा डुकर पालन याचं पण घेणार आहोत. त्यानंतर पोल्ट्री फार्मिंग असेल, कुक्कुटपालन, इंट्रोडक्शन ऑफ लाईव्हस्टॉक अॅनाटॉमी, पशुधनाची शरीर रचना. जसं आपण मानवी शरीर रचना घेतलेली आहे इकडे बायोमध्ये, तसंच इकडे पण तुम्हाला पशुधन मध्ये असणार आहे. पुढे आहे इंट्रोडक्शनरी अॅनिमल फिजिओलॉजी, प्रारंभिक प्राणी शरीर क्रिया विज्ञान. त्यानंतर 32 नंबरचा खूप सारा वास्ट सिलेबस आहे, त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू म्हणजे मराठी 10, इंग्लिश ते 10 मार्काला त्याकडे कमी लक्ष दिलं ते चालेल, परंतु जो टेक्निकल सब्जेक्ट आहे बघा किती पॉईंट आहे. आणि हे एकमेव पद आहे 30 पदापैकी पशुधन करिता सिलेबस खूप मोठा दिलेला आहे, मी आतापर्यंत पूर्ण चेक केलेला आहे. त्यानंतर आहे इंट्रोडक्शन ऑफ अॅनिमल मॅनेजमेंट असेल, इंट्रोडक्शन ऑफ फॉडर मॅनेजमेंट, ग्रासलँड मॅनेजमेंट आहे, इंट्रोडक्टरी अॅनिमल ब्रीडिंग आहे, इंट्रोडक्टरी व्हेटरनरी मायक्रोबायोलॉजी, व्हेटरनरी पॅरासायटॉलॉजी आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 37 नंबर प्राथमिक प्रिलिमिनरी पॅथॉलॉजी, इंट्रोडक्टरी अॅनिमल न्यूट्रिशन असेल, पोषण कसं करायचंय. त्यानंतर पुढचा आहे इंट्रोडक्टरी अॅनिमल हजबंडरी, इकॉनॉमिक्स अँड मार्केटिंग, त्याचं अर्थशास्त्र आणि मार्केटिंग विपणन कशा संदर्भात महत्व आहे. इंट्रोडक्टरी फार्माकोलॉजी आहे, औषध निर्माणशास्त्र 41 नंबरचा आहे. अॅनिमल रिप्रोडक्शन, ओके, हे पण अभ्यासायचंय. पुढे 42 नंबर आहे प्रास्ताविक पशु आरोग्य सेवा. त्यानंतर प्रास्ताविक पशु वैद्यकीय, सार्वजनिक आरोग्य असेल, शेतीविषयक प्रशिक्षण, प्राण्यामध्ये लसीकरण, हे सर्व आपण अभ्यासणार आहोत. किती पॉईंट दिलेले आहे बघून घ्या इकडे. 46 आपल्याला आणि सब पॉईंट पण असणार आहेत, त्यामुळे तुम्ही गांभीर्य या परीक्षेचं घ्यायचं आहे, सिरियसली घ्या. कारण तो तुम्हाला हे जाता जर सिरियसली घेता तुम्हाला बाकीच्या महानगरपालिकेमध्ये पण जागा निघणार आहेत पशुसंवर्धन पर्यवेक्षकच्या, आणि पशुसंवर्धन आयुक्तालयामध्ये पण मेगा भरती असणार आहे. त्यामध्ये पण या नोटचा हा सिलेबस राहणार आहे, काळजी करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे फायदाच होईल. नवी मुंबई असेल, वसई विरार असेल, कल्याण डोंबिवली, त्याकरिता अकॅडमीमध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे पशुसंवर्धन बॅच तांत्रिक विषयासहित आहे. यामध्ये सर्व बेसिक पासून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घेतलं जाणार आहे. तांत्रिक विषयाचा भरपूर सराव प्रश्नांचा, तसेच सिलेबस जो दिलेला आहे वाट जरी सिलेबस असेल तरी तो कम्प्लीट करून दिला जाणार आहे. तर याकरिता आपल्याला 95 45 81 83 03 हा नवीन नंबर क्रमांक आहे अकॅडमीचा, यावरती आपण संपर्क करू शकता. ओके, तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. थँक्यू सर्वांचे.